नमस्कार भाऊ, मी गुलाबराव खंडागळे आणि तंत्र समन्वयक संभाजीनगर. आज आपण तालुका कन्नड ते तालुका खुलताबादमध्ये आणि खुलताबादमध्ये पळसगाव आणि पळसगाव हे खुलताबाद शिवारात आहे, म्हणजे त्याला तालुका खुलताबाद आहे. आणि पळसगावमधले भाऊ आहे आमचे शेतकरी भाऊ. आपलं जरा नाव सांगा. प्रेमचंद राजपूत, पळसगाव. प्रेमचंद राजपूत आणि पळसगाव यांचं हे रहिवासी आहे. आणि प्रेमचंद भाऊना कसं कसं केलं त्यांच्याकडून आपण वजन घेऊया. मका लागवड कशी केली. नमस्कार भाऊ, आता आपण जरा मोठ्या आवाजामध्ये हे कसं केलं हे समजून सांगा. मी पहिले अद्रक काढून घेतली, भाव बी थोडी व्यवस्थित होती, काढून घेतली. नंतर हा पाला आहे ना मध्ये ओढून घेतला. मध्ये ओढून घेतला. नंतर त्याला काहीच केलं नाही. नंतर त्याला आहे ना डायरेक्ट वाखरानं सरी पाडली. त्याला काकरी मारून घेतली. काकरी मारून घेतली. वर काकरी मारून घेतली. वर काकरी मारली. काकरी मधलं अंतर सांगा. जवळपास 1.5 फुटाचा भरतं. 1.5 फुटात भरलं आणि झिगझॅग पद्धतीने आलंय बघा. हो. बघा. आणि काकरी मारून घेतल्यावर मग तर हे मधलं अंतर 4.5 फुटाचं. 4.5 फुटाचा बेड आहे आपला. आणि अद्रकचा बेड होता. अद्रकचा बेड. बर. मग त्याला वाखरानं काकरी मारली. नंतर समजा बी टाकल्यानंतर थोडं असं बायांनी झाकून झाकून घेतलं. पुढे झाकून घेतल्यानंतर मग 2 दिवसानं पाणी पाडलं. पाणी पाडल्यानंतर म्हणजे पाखराने येणं त्यानं काहीच म्हणजे त्याला मस्त काहीच केलं नाही. मक्का म्हणजे मक्का. आता मला सांगा कसा मक्का दिसतो बघा. हा. किती इतकी सुंदर मक्का दिसतो सगळा आणि आनंद वाटतो बघा. हा. आणि हे अंतर साधारण 2.25 2.25 फूट. 2.25 फूट मधलं हे 45 सेंटीमीटर आहे. पुन्हा 2.25. याला काही शेतकऱ्याला अडचण येते की आपला रोप संख्येचा किती भरते बा. पण यांना सुद्धा आम्ही रोप संख्या काढली तर आम्हाला 75 ते 80 हजारच रोप संख्या मिळाली. त्याच्यामुळे पट्टा पेरवर भेड पद्धत आणि भेडवर पट्टा पद्धत किंवा भेडवर लागवड, भेडवरची महती इतकी सुंदर आहे. आणि हे तंत्रज्ञान आलं नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्प मुंबई आणि पळसगाव हे आहे मागील झालेल्या याच्या गावामध्ये. आणि मागील पोखरा प्रकल्पामध्ये झालेलं गाव हे पळसगाव आहे. आणि पळसगावमध्ये कसं कसं काम झालं हे आज मी आपल्या निदर्शनास आणून देतो. आणि जे जे गावं होते आमचे प्रकल्पाअंतर्गत मागील 6 वर्षामध्ये आणि शेतकऱ्यांची शेती शाळा याच्यामधून हा विकास. आणि मी गुलाबराव खंडागळे चालता बोलता लक्ष ठेवतो. आणि असा प्रकार महाराष्ट्र राज्यामधला शून्य मशागतीचा महती लक्षात आणून देतो व्हिडिओद्वारे. आणि हे आज प्रेमचंद राजपूत यांच्या मार्फत केलेलं आहे. आणि प्रेमचंद राजपूत एक शेतकरी आहे, रस्त्यावरचे शेतकरी. अतिशय आनंद होतो. तुम्हाला कसं वाटलं भाऊ याच्यामध्ये? मला चांगलं वाटलं. तुम्ही इथून जाता येता बघत होते तेव्हा मग मी तुम्हाला एक दिवस विचारलं बा असं करायचं आपल्याला. तुम्ही म्हणे अशा पद्धतीनं करा म्हणून मी तसं केलं. मला हे चांगलं वाटलं. आणि खर्चामध्ये कपात किती खर्चात कपात झाली एवढ्यात? लय कमी खर्चात झालं. काय 1000-1200 रुपयाची 1000-1200 लागवड झाली फक्त लागवड आपली. आणि झाली. टोकन केली. टोकन. हे जर टोकन यंत्र फिरलं असतं ते कमी झालं असतं. पण महिला वर्ग मिळाले काही घरी घेतले, काही घरच्या महिला होत्या त्याच्यामध्ये घ्यागड्या लावून काम तर काही नव्हतं आपल्याला. आणि अद्रक काढून अद्रकचे बेड परमनंट ठेवून हे मका उगवून घेतली. भाऊ तुम्हाला कसं वाटतं? छान वाटलं, एकदम छान वाटलं. तुम्ही आज कशासाठी आले तिथं? हे बघण्यासाठी बघण्यासाठी आले होते. शून्य मशागत तंत्रज्ञान. आणि मी रस्त्याला भेटलो तर माझं आणि तुमची ओळख असल्यामुळे नाही शून्य मशागत तंत्रज्ञान कशी उगून आली म्हणजे मक्का हे बघायला आले. आणि एक आनंद. आता ही मक्का आटपत नाही. आता याच्यात गवत झाल्यावर काय करणार? आता याच्यात गवत झाल्यानंतर खूप गवत झाल्यावर टिंजर मारणार. 1000-1200 त्याचं फायनल होतं ना की एकदम बसतो. आणि गवत हे फुकटाचं आहे. आमचे चिपळूणकर दादा, आमचे माननीय कोळेकर सर, आमचे डॉक्टर चिपळूणकर सर हे नेहमी सांगता की फुकटाचं तण हे तण देई हे धन. आणि ते आहे फुकटाचं. आणि ते जर शेतकऱ्यांना जागेवर जिरवलं तर खत तयार होतं आणि भूमाता सुपीक होते. आणि पाणी कन्झर्वेशन होईल याच्यामध्ये. याच्यामध्ये पाणी आता थांबून राहील. आणि 1-2 पाणी झाला की याला ठिबक सुद्धा गरज नाही. आणि आणि झाला ड्राय स्पेल तर आपल्याकडे ठिबक व्यवस्था आहे. हे एक आनंद झाला मला.
पण आज मका कमी खर्चामध्ये उगून आली आणि शून्य मशागत तंत्रज्ञानाची महती प्रेमचंद राजपूत यांनी मला दाखवून दिली. तुमचे आणि त्यांचे मी आभारी आहे आणि आभारी आहे ते पोखरा प्रकल्प मुंबई. धन्यवाद, नमस्कार.